जिल्ह्यामध्ये सुरू असलेली बेसुमार वृक्षतोड, खास करून महाबळेश्वर तालुक्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना दिलेली वागणूक, लेखी अर्जाचे लेखीच उत्तर अपेक्षित ही आरपीआयची वन विभागाकडून अपेक्षा आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यात वन विभागाच्या कामाचे आरपीआयकडून मूल्यमापन या सर्व विषयांवर आज जिल्ह्याचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्याशी आरपीआयच्या जिल्हाध्यक्ष संजय गाडे व पदाधिकाऱ्यांनी समोरासमोर बसून चर्चा केली। यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला। सातारा जिल्हा उपवन संरक्षक आदित्य भारद्वाजने पदभार सोडला, त्यांची बदली झाली आणि सातारा जिल्ह्याला उपवन संरक्षक म्हणून अमोल सातपुते साहेबांनी पदभार स्वीकारला। ज्या दिवशी यांनी पदभार स्वीकारला त्या दिवसापासून आम्ही अनेकदा भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आमची भेट झालेली नाही। अगदी जिल्हाधिकारी असतील, SP असतील, यांच्याबाबतचा अनुभव आणि उपवन संरक्षक अमोल सातपुते साहेबांचा अनुभव याच्यामध्ये बरीचशी तफावत होती। म्हणून आम्ही पहिल्यांदा निवेदन द्यायला आलो। निवेदन द्यायला आल्यानंतर आमच्यासाठी गेट बंद केलं गेलं, कुलूप लावलं गेलं। आम्हालाच अशी वागणूक का, म्हणून आमच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला हे आम्ही कबूलच करतो। त्याच्यानंतर दलित संघटनेला आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना भीती दाखवण्यासाठी, घाबरवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला गेला वन विभागाकडून। त्याचंही आम्ही स्वागत केलं, कारण संविधान आणि लोकशाही मानणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। कायद्याचा आदर करणं आमचं काम आहे। असे एक गुन्हा आमच्यावर दाखल झाला की यांच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरती जसे स्टार वाढतात तसे आमच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावरची स्टार वाढलेले असतात। आज अखेर माझ्यावरती 26 गुन्हे दाखल झाले, ते आजही अभिमानानं सांगतो, आणि हा 27वा गुन्हा दाखल झाला। चला, हरकत नाही। आमची फक्त विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे एवढी अपेक्षा होती। गेट बंद केल्यामुळे आमचा उद्रेक झाला आणि पुन्हा एकदा आम्ही भेटण्यासाठी त्यांना पत्रव्यवहार केला। तो पत्रव्यवहार आम्ही 12 तारखेला केला। 17 तारखेला बैठक आम्ही मागितली, मात्र 17 तारखेलाही साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले नाही। त्यांच्या कार्यालयीन अधीक्षकांनी 2 ओळीचं पत्र देऊन आम्हाला कळवलं नाही। आम्ही सगळे इथे जमा झाल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की साहेब नाहीत, म्हणून काल 17 तारखेला या ठिकाणी शांतपणे बसून आम्ही अर्धा दिवस 3 ते 4 तास शांतपणे बसून आंदोलनाची भूमिका घेतली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सातारा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेत्रे साहेबांनी फोन केला आणि मला सांगितलं की आंदोलन थांबवा, बैठकीचे नियोजन पोलीस बंदोबस्तामध्ये करू, कारण कायदा सुव्यवस्था अबाधित राखला पाहिजे ही भूमिका पोलिसांची होती। मेत्रे साहेबांच्या शब्दाचा मान राखून काल आम्ही आंदोलन सोडलं। आज मात्र पोलीस बंदोबस्तामध्ये, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी अमोल सातपुते साहेबांनी बैठकीचं आयोजन केलं। बैठकीला आम्ही प्रमुख अगदी बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते आलो होतो। म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं, कार्यकर्त्याच्या चौपटीनं हा पोलीस बंदोबस्त किंवा त्याच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे। हे कशाचंच होतं काय, गैरसमज आणि समज, गैरसमजमधला शब्द थोडासा गैर काढला की फक्त समज राहतो, पण जातीवादी मानसिकतेतून आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3-3 वेळाची वागणूक दिली गेली। त्यामुळे आमचा उद्रेक झाला, कारण जातीवादी मानसिकता आजही ठेवत असतील तर आरपीआयचा कुठलाही कार्यकर्ता शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही, कारण संघर्ष के आदी है हम, आंबेडकरवादी है हम। हा देश संविधानावरती चालतो। उपवन संरक्षकानं जंगलात काम करायचं म्हणजे जंगलचा कानून चालवायचा असं अजिबात नाही। त्याबाबत आत्ता पोलीस बंदोबस्तात त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये साधक बाधक चर्चा झाली। साहेबांनी, अमोल सातपुते साहेबांनी त्यांच्या काही चुका, त्यांच्या काही घडलेल्या गोष्टी कबूल केल्या। आम्हालाही जातीवादी वागणूक दिल्यामुळं आमचा उद्रेक झाला हे आम्ही कबूल केलं। साधक बाधक चर्चा झाल्यामुळं किमान इथून पुढच्या वाटचालीची वाट चांगली होईल अशी अपेक्षा ठेवतो। मात्र आत्तापर्यंत वन विभागाने जी आम्हाला जातीवादी वागणूक दिली, त्या जातीवादी मानसिकतेचा, जातीवादी वागणुकीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जकाप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे पदाधिकारी, माझी प्रमुख टीम, इथं कुणी कार्यकर्ता नाही, फक्त पदाधिकारी आहेत, जाहीरपणे आम्ही तीव्र स्वरूपात निषेध नोंदवतो। राहिला प्रश्न, मी स्पष्टीकरण देतो की अमोल सातपुते साहेबांना जी मी वेगवेगळी उदाहरणं दिली, अगदी रानडुकरापासून, कोल्ह्यापासून, लांडग्यापासून ही सगळी जी उदाहरणं दिली, तर माझ्या माहितीप्रमाणे ह्या कायद्यांना मी शिव्यागाळी केलेल्या नाही, तर त्यांचा समज असेल,
मराठी भाषा वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते, अर्थ लावावा तसा लागतो. सातपुते साहेब हे उपवन संरक्षक आहेत, त्यांचा जंगलाशी संपर्क येतो, म्हणजे ते जंगलप्रेमी आहेत, म्हणजे जंगलातल्या पशुपक्षी प्रेमी आहेत. त्यांना जंगलातल्या पशुपक्षींबद्दल असलेलं प्रेम आणि त्या उपमा आम्ही त्यांना दिला, त्यात वेगळं असं काहीही केलेलं नाही. त्यामुळे गैरसमज दूर झालेला आहे. मात्र एक गोष्ट नक्की, 2-2.5 महिन्यापासून चाललेला हा संघर्ष, स्वराज्य रक्षक शंभूराजेंच्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, फिर भी जंजीर में जकड़ा हुआ रिपब्लिकन अब भी सब पे भारी है. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.